नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय या खात्याच्या आस्थापनेवरील गट ब मधील पशुवैद्यकीय अधिकारी या पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय खात्याच्या आस्थापनेवरील गट ब मधील 7व्या वेतन आयोगानुसार ₹28 52,000 ते 1,65,100 अधिक अनुज्ञेय भत्ते इतकं तुम्हाला पेमेंट असणार आहे। या पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकतात। त्याचबरोबर रिक्त पदांची संख्या जी आहे ती 2 आहे आणि गट ब चं हे पद आहे तुम्ही पाहू शकतात। यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम नसणार आहे आणि एक्झाम नसताना तुम्हाला जे अर्ज आहेत ते ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। तुम्ही पाहू शकता तुम्हाला अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 25 एप्रिल 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत तुम्हाला अर्ज करायचा आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत आणि हे जे अर्ज आहेत ते मित्रांनो व्यक्तीसह रजिस्टर्ड स्पीड पोस्टाने हे अर्ज करायचे आहेत तुम्हाला आणि पाठवायचे आहेत। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की यामध्ये एकूण जे 2 पद आहेत त्यामध्ये पहिले जे पद आहे ते खुल्यासाठी आहे आणि दुसरे जे पद आहे ते अर्जासाठी आहे। एकूण 2 पदांची जाहिरात आहे। यामध्ये मित्रांनो कोणतीही एक्झाम नसणार आहे आणि तुमच्या डिग्रीच्या बेसिसवरती तुम्हाला हा जॉब जो आहे त्या मार्किंगनुसार निवडीच्या निकषानुसार घेण्यात येणार आहे। मित्रांनो आपण निवडीचे निकष काय आहेत ते आपण जाणून घेऊया। तुम्ही पाहू शकता सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत इथे माहिती दिली आहे। सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे। पशुवैद्यकीय अधिकारी पदाची विविध अर्हता जी आहे ती इथे पुढील प्रमाणे दिली आहे। यामध्ये उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत अगोदर नसल्यास उमेदवाराची वय 38 पेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी सदर वयोमर्यादा जी आहे ती 43 वर्ष आहे आणि उमेदवाराने वैधानिक विद्यापीठाच्या BVSc अँड AH हा कोर्स कंप्लीट करणं आवश्यक आहे। बॅचलर ऑफ वेटनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी चा पदवीधारक असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो मास्टर इन वेटनरी सायन्स ही पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल असे सांगितलेले आहे। तर मित्रांनो पूर्ण जे निवडीचे निकष आहेत ते तुमचे पदवी आणि पदव्युत्तर पदवीनुसार आणि तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला निवड करण्यात येते। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्यक्ष कामाचा जो अनुभव आहे तो तुम्ही पाहू शकता। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण नवी दिल्ली मान्यताप्राप्त प्राणी संग्रहालयातील प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो इथे मराठी भाषेसंबंधी तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे। म्हणजे मराठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय उच्च स्तर किंवा निम्न स्तर घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। तर मित्रांनो ही मराठी भाषे संबंधी इथे त्यांची पात्रता आहे तुम्ही पाहू शकता। संगणक ज्ञानाबाबत इथे तुमचं MSc IT कंप्लीट असणं आवश्यक आहे। जे काही टेक्निकल कोर्सेस आहेत ते सब्जेक्ट आणि त्यानुसार ते सर्टिफिकेट कोर्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। तुम्ही पाहू शकता संगणक ज्ञानाबाबत इथे DOEACC सोसायटीचे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर C स्तरावरील प्रमाणपत्र किंवा MSc IT किंवा GECE चे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा। तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास तिने शासनाने विहित केलेली MSc IT ची परीक्षा नियुक्त दिनांकापासून 2 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल असे सांगितले आहे। त्याचबरोबर मित्रांनो वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता। वयोमर्यादेमध्ये आरक्षित खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे वयोमर्यादा आहे। त्याचबरोबर त्या आवश्यक वयोमर्यादेमध्ये तुम्ही सविस्तर GR क्रमांक इथे पाहू शकता। त्याचबरोबर निवडीचे निकष यामध्ये मित्रांनो तुम्हाला 50 गुण असणार आहेत शैक्षणिक अर्हतेला आणि शैक्षणिक अर्हतेला 50 गुण असणार आहेत। तुम्ही पाहू शकता जसे तुमचे डिग्रीमध्ये मार्क आहेत त्यानुसार तुम्हाला इथे गुण दिले जाणार आहेत। तुम्ही पाहू शकता BVSc इथे ॲनिमल हजबंडरी ही जी डिग्री आहे त्यामध्ये 35% ते 45% पदवीधारक यामध्ये ते 5 गुण दिले जाणार आहेत। त्याचबरोबर द्वितीय श्रेणीमध्ये BVSc अँड AH द्वितीय श्रेणी पदवीधारक यांना 46% किंवा 50% असतील तर 10 गुण। त्याचबरोबर BVSc ते 51% ते 60% असतील तर 15 गुण, 61% ते 74% असतील तर 20 गुण, त्याचबरोबर 75% किंवा अधिक असतील तर त्यांना 30 गुण दिले जातील आणि वैधानिक विद्यापीठाचा MVSc पदवीधारक मास्टर इन वेटनरी सायन्स किंवा BVSc अँड AH या पदवीसाठी MSc वन्यजीव विज्ञान मास्टर्स इन वाईल्ड लाईफ सायन्स पदवीधारक यांना प्राधान्यक्रम यामध्ये तुम्हाला हे जर का शैक्षणिक पात्रता असेल तर तुमच्याकडे 50 गुण तुम्हाला दिले जातील। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अनुभवामध्ये पण एकूण 50 गुण आहेत। यामध्ये केंद्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त प्राणी संग्रहालय, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने येथील पशुवैद्यकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव, जाहिरातीतील
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत ही मुदत आहे. त्याचबरोबर इथे 2 वर्षापेक्षा अधिक ते 3 वर्षाच्या पर्यंतच्या अनुभवासाठी तुम्हाला 20 गुण दिले जाणार आहेत. त्याचबरोबर 3 वर्षापेक्षा अधिक ते 5 वर्षापर्यंतच्या अनुभवासाठी तुम्हाला 30 गुण दिले जाणार आहेत आणि 5 वर्षापेक्षा अधिक अनुभवासाठी तुम्हाला 50 गुण दिले जाणार आहेत. उमेदवारास निवडीसाठी पात्र होण्यास निवडीच्या निकषातील अ आणि ब येथे नमूद तपशिलातील एकूण 100 गुणांपैकी किमान 50 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील असे त्यांनी सांगितले आहे. उपरोक्त निवडीच्या निकषानुसार प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे पात्र ठरलेल्या उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची सामायिक गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि निवडीसाठी उमेदवारांची मुलाखत किंवा मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे. इथे निवडीच्या कार्यपद्धतीबाबत इथे माहिती दिली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या सेवा प्रवेश नियमाबद्दल इथे माहिती दिली आहे. ही सर्व माहिती तुम्हाला वाचायची आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण अटींची इथे माहिती आहे. ही सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर आता आपण मित्रांनो अर्जाचा नमुना काय आहे तो पाहूयात. अर्जाचा नमुना त्यांनी जाहिरातीच्या शेवटी दिला आहे, तुम्ही पाहू शकता. पशुवैद्यकीय अधिकारी या पदाकरिता अर्जाचा नमुना सरळ सेवा भरती. इथे त्यांनी अलीकडच्या काळात काढलेले पारपत्र आकाराचे छायाचित्र इथे चिटकवायचे आहे तुम्हाला. इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय खात्याच्या आस्थापनेवर पशुवैद्यकीय अधिकारी या पदाकरिता अर्ज करण्यासाठी इथे दिनांक टाकायचे आहे तुम्हाला. इथे दिनांक टाकल्यानंतर आपल्या कार्यालयाची जाहिराती अन्वये मी खालील स्वाक्षरी करणार किंवा करणारी पशुवैद्यकीय अधिकारी या पदाकरिता विनंती अर्ज करीत आहे. माझी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. इथे तुम्हाला पदाचे नाव भरायचे आहे. त्याचबरोबर अर्जदाराचे संपूर्ण नाव, प्रथम आडनाव तुम्हाला टाकायचे आहे, नंतर तुमचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव, त्याचबरोबर विवाहापूर्वीचे नाव, त्याचबरोबर तिसरं जे आहे ते सध्याचा पत्ता, कायमचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला भरायचा आहे, दूरध्वनी क्रमांक भरायचा आहे, ईमेल आयडी, व्हॅलिड ईमेल आयडी भरायची आहे मित्रांनो. ऍक्टिव्ह ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकायची आहे. बंद असलेली ईमेल आयडी इथे कदापि टाकायची नाही. त्याचबरोबर इथे लिंक बद्दल माहिती आहे. त्याचबरोबर जन्म दिनांक, शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही पाहू शकता परीक्षा मंडळ, विद्यापीठाचे नाव, गुणवत्ता तपशील, तुम्हाला गुणवत्ता तपशीलमध्ये प्राप्त गुण पैकी किती मार्क पडले आहेत आणि टक्केवारी, त्याचबरोबर एसएससी एचएससी परीक्षेतील मराठी परीक्षेतील मार्क, प्राप्त गुण आणि कितीपैकी मार्क पडले आहेत, उत्तीर्णाचे प्रमाणपत्र, किती प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहात, याची सर्व तुम्हाला या चार्टमध्ये माहिती भरायची आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर मित्रांनो इथे तुम्ही शैक्षणिक अर्हतेची माहिती भरल्यानंतर त्याची तुम्हाला साक्षांकित स्वाक्षरी करून तुम्हाला ते प्रती जोडायचे आहेत. ते झेरॉक्स तुम्हाला या अर्जाबरोबर जोडायचे आहे आणि अनुभव सोबत प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती, अनुभवाचं पण तुम्हाला सर्टिफिकेट इथे जोडायचं आहे आणि उमेदवार मागासवर्गीय आहे का असल्यास तपशील व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला जोडायच्या आहेत. उमेदवाराचा जात प्रवर्ग जातो देत आहे किंवा नाही, अर्जदारास मराठीचे ज्ञान आहे किंवा कसे इथे तुम्हाला भरायचे आहे. त्याचबरोबर एसएससी परीक्षेत 100 गुणांचे मराठीचे गुण तुम्हाला इथे ऍड करायचे आहेत. अर्जदाराचे संगणकाचे ज्ञान आहे किंवा नाही इथे तुम्हाला असल्यास तपशील द्यावा व उचित प्रमाणपत्र जोडावे. तुम्हाला इथे संगणकाचे ज्ञान आहे का नाही हे तुम्हाला इथे माहिती भरायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचं जर का MS-साठी कंप्लीट झालं असेल तर त्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहेत. जसे जसे मित्रांनो त्यांनी प्रमाणपत्र मागितले आहेत त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स तुम्हाला साक्षांकित करून तुम्हाला ते अटॅच करायचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि सोबत प्रमाणपत्रांची प्रती आणि इथे तुम्हाला आपली किंवा आपली विश्वासू इथे सही करायची आहे. अर्जदाराची स्वाक्षरी आणि ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे, दिनांक तुम्हाला टाकायचा आहे. एवढा हा मित्रांनो अर्जाचा नमुना आहे. या पद भरतीसाठी तुम्हाला स्पीड पोस्टाने हा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला हा स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. ही माहिती होती बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय खात्यातील पशुवैद्यकीय अधिकारी या पदाच्या सर्व सेवा भरतीबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.